नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर ह्या ठिकाणी आता आपण तांदळाचं पीठ घेतलं. तांदळाचं पीठ जे आहे ते आपण एका वाटीने परफेक्ट मेजरमेंट घेणार आहोत. पूर्ण 1 वाटी आपल्याला हे पीठ घ्यायचे भरून. आता 1 वाटी आपली ह्या ठिकाणी भरून झालेली आहे. त्याच वाटीने आपण 3 वाट्या ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ घेणार आहोत. श्रावण महिना म्हणलं की भरपूर असे सण येतात, गौरी गणपती, आणि गौरी गणपतीसाठी आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. त्यामधलेच 2 पदार्थ आज आपल्याला बनवायचे आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि आणि परफेक्ट असे हे पदार्थ बनणार आहेत. तुम्ही सुद्धा जर फर्स्ट टाइम जरी बनवतो बिलकुल बिघडणार नाही. अगदी सोपी पद्धत आहे. चला तर त्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ तर आता ह्या ठिकाणी आपलं घेऊन झालेलं आहे. त्याच वाटीनं आपण ह्या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, आणि अर्धी वाटी सुद्धा आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि 1 वाटी जे आहे ते आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा आपल्याला ओवा चांगलं चोळून टाकायचे. आता ह्या ठिकाणी 1 चमचा इतके मी जिरे टाकलेले आहे, आणि लाल तिखट घ्यायचं. लाल तिखट मीठ आपल्या काउंटनेस, आपल्याला कमी जास्त तिखट हवा असेल तर जास्त टाकलं तरी सुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी मी पाहू शकता ह्या ठिकाणी अंदाज घातलेला आहे. पाव चमचा इतकी हळद टाकायचे. ह्या ठिकाणी आपण 1 ते 1.5 चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे, आणि भरपूर असे आपण तीळ टाकलेत. लहान वाटीने 1 वाटी, दुसरी वाटी सुद्धा आपण तीळच टाकलेले आहेत. 2 वाट्या असे आपण तीळ टाकलेले आहेत, आणि मिक्स करून घ्यायचे. आता हाताने मिक्स करून झालं की आपण ह्या ठिकाणी गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेलाचं कडकडीत मोहन ह्या ठिकाणी आपण 1 पळी टाकलेला आहे, दुसरी पळी सुद्धा आपण तेलच टाकलेलं आहे. असं करून आपण 2 पळ्या इतकं तेल टाकलेलं आहे. चटका बसत नाही म्हणून आपण ह्या ठिकाणी चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. तसं मिक्स करून झालं की आपण गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, आणि थोडंसं कोमट पाणी टाकून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मिक्स झालं की आता थोडं चमच्याने मिक्स करून झालं की थोडंसं आपल्याला हाताने प्रेस करत करत मळून घ्यायचं आहे, जे की आपण पदार्थ बनवत अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो. त्यामुळे थोडंसं आपल्याला मोहन जे आहे ते चांगलं पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. नेहमीसुद्धा तुम्ही करून ठेवलं तर मुलांना अगदी छान चटपटीत पदार्थ आहे. शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा चांगला पर्याय आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर ह्या ठिकाणी मोहन चांगलं पिठाला ह्या ठिकाणी आपलं मिक्स झालेलं आहे. आता जे गरम पाणी आपण करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं टाकून आपल्याला चांगलं घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं टाकायचं, जे की पीठ जे आहे ते पातळ होणार नाही. जसं की नेहमी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीनं घट्टसर पीठ मळून घेणार आहे. गरम पाणी असल्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. आता नंतर थोडंसं कोमट झालं की आपण हाताने सुद्धा चांगलं व्यवस्थित मळू शकतो. तर ह्या ठिकाणी मी हाताने असं मोठं मोठं पिठाचे 2 गोळे तयार करून घेऊन दोन्ही मिक्स करून चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे. आता जे पीठ आपण मळून घेतलं आहे ते थोडंसं आपल्या साईडला ठेवायचं आहे. तर पाहू शकता अगदी घट्ट मस्त पीठ तयार झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी तयार झालेल्या पिठापासून आपल्याला छोटेसे असे हातामध्ये थोडे थोडे तुकडे घेऊन त्याचे असे रोल बनवून आपल्याला एक गोल बनवायचा आहे, जे की आपण ह्याला कोडबळे म्हणतो. आणि महालक्ष्मीसाठी हा नक्की पदार्थ बनवला जातो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. अगदी कुरकुरीत क्रिस्पी हा पदार्थ बनवून तयार होतो. आता हा तर एक प्रकार आहे जे आपल्याला थोडेसे बनवून घ्यायचे आहे. तुमच्याकडे सुरी नसेल तर अगदी छान हाताने आपण भरपूर असे हे कोडबळे बनवू शकतो, आणि 1 महिना सुद्धा आरामात टिकतात. नक्की ट्राय करून पहा. किंवा चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. थोडा व्हिडिओ आवडला प्लीज 1 लाईक करा. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आता सर्व कोडबळे आपल्याला बनवून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी थोडे कोडबळे बनवून झालेले आहेत. लगेच आपल्याला ते तळून घ्यायचे. अर्ध्या बॅचेसमध्ये करून आपण तळून घेणार आहोत. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आता हे कोडबळे आपल्या तेलात टाकायचे, आणि नेहमीप्रमाणे आपल्याला गॅस मिडियम चांगलं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे.
तर एक बॅच आपली तळून झालेली अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत आणि खमंग असे हे कोडबळे बनवून तयार झालेले आहेत. तर कोडबळे झाल्यानंतर राहिलेलं पीठ जे आहे शिल्लक आपण शेवगामध्ये टाकलं आहे, त्याचे आपल्याला कुरकुरे टाईप टाकून घ्यायचे. जे चकल्यासुद्धा बनवू शकतो पण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट आपण हे बनवू शकतो. आणि आकाराचं काय, खाण्यासाठी तर आपल्याला फक्त टेस्ट हवी असते, त्यामुळे आपण अशा पद्धतीने टाकलेलं आहे. आणि छान खमंग आपल्याला हे सर्व जे आहे ते कुरकुरे तळून घ्यायचे आहे. आता मधल्या वेळेत खाण्यासाठी चांगला टाईमपास आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणार आहे. आणि मुलं जेव्हा कुरकुरे मागतात तेव्हा जर तुम्ही असे पदार्थ बनवून ठेवलात तर बिलकुल मागणार नाहीत. अगदी छान खमंग पदार्थ घरीच खाऊन त्यांनासुद्धा आवडेल. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने सर्व आता मी कुरकुरे जे आहे ते तळून घेणार आहे. तर सर्व पिठाची आता अशाच पद्धतीनं आपल्याला हे कुरकुरे जे आहेत ते तळून घ्यायचे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. पाहू शकता या ठिकाणी एकदम आपल्याला जसं टाकता येईल तसं टाकायचं. आपल्याला एकदम गोल आकाराचं आपल्याला काहीच देणं घेणं नाही, कारण आपण कुरकुरे बनवलेत ते कसंही टाकलं तरी सुद्धा छानच होतात. अगदी भरपूर कमी वेळामध्ये भरपूर असे आपण कुरकुरे बनवलेले आहेत. आणि आपण सोबतच त्याचसोबत कोडबळे सुद्धा बनवलेले आहेत. अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत. घरच्या साहित्यामध्ये अगदी छान भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याला हे बनवता येतात आणि 1 महिन्याकरता आपण हे आरामात खाऊ शकतो. तर तुम्हाला हे कुरकुरे आणि कोडबळे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.